इहलोकी परलोकी उरावे कीर्ती रूपे निश्चयाचा महामेरू हा अखंड स्थितीचा निर्धार श्रीमंत योगी हा दुसरा योगी आहे बघा. काय केलं त्यांनी? अखंड महाराष्ट्र राज्यामध्ये आपल्या भागवत धर्माची पताका 7 समुद्राच्या पार नेणारा हा राजा. आज या राजाचं कार्य नुसतं नाव घेतलं तरी आपल्या अंतरंगामध्ये आपल्या ज्या रक्तवाहिन्या त्या उसळतात. तरुणांच्या मनामध्ये शिवभक्ती जागृत होते. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला. तो बापाचा बाप वाघ शिवबाचा आणि पुत्र घडवल्यानंतर एक सुंदर असा तेजस्वी पुत्र आपल्याला बहाल केला. त्यानं या राजांच्या मृत्यूनंतर काय केलं? या स्वराज्याचं रक्षण केलं. आजच्या मागच्या महिन्यामध्ये आपण ज्यांचा बलिदान मास साजरा केला असेल ते संभाजी महाराज,
ज्यांनी शेवटच्या आपल्या शरीराचे तुकडे होतोपर्यंत आपला धर्म बदलला नाही. काय केलं संभाजीराजांनी, किती योगदान दिलं आपल्यासाठी बघा. मृत्यू सही न धरले मनी धर्मवीर, कधी मृत्यूला डगमले नाही. औरंगजेबाने शेवटपर्यंत त्यांचा अधिकार हिरावून घ्यायचा प्रयत्न केला. आमच्या धर्मामध्ये ये, तुला सर्व काही देतो. सर्व काही त्याला काय केलं, आम्हीच दाखवण्याचा प्रयत्न केला. पण संभाजीराजे शेवटपर्यंत डगमविले का? काय सांगितलेलं आहे बघा. शेर शिवा का छावा. तुम्ही छावा चित्रपट पाहिलाय ना सर्वांनी, बघितला आपण. त्या चित्रपटामध्ये काय अवस्था केली होती शंभूराजांची, परंतु शेवटपर्यंत हिंदू धर्म त्यांनी सोडला नाही. अरे हिंदू धर्म हा सर्व धर्मांचा काय आहे, राजा आहे. तिथूनच सर्व धर्मांची उत्पत्ती झालेली आहे. म्हणून आपण या हिंदू धर्माची, सनातन धर्माची काय केलं पाहिजे, भगवत पताका उंच उंच नेण्याचा प्रयत्न केला पाहिजे बघा. याच राजाने बघा आपल्या या धर्माचं रक्षण केलं. आज आपण या मंडपामध्ये बसतोय. आज यांचं चिंतन या नारदाच्या गादीवर होणं गरजेचं असतं. थोडा वेळ तरी शिवरायांचं, शंभूराजांचं चरित्र या गादीवर सांगावं, सांगितलंच पाहिजे, कारण तो अधिकार त्यांचा आहे बघा. शंभूराजांनी वारीला संरक्षण दिलं. काही काळामध्ये मोगलांनी वारी बंद करण्याचा प्रयत्न केला. पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांवर हल्ला केला आणि वारी बंद करण्याचा प्रयत्न केला, परंतु शंभूराजांनी वारीला संरक्षण दिलं. शिवरायांनी सुद्धा वारी, जे पंढरपूरचे वारकरी आहेत त्यांना मदत केलेली आहे बघा. इतिहासामध्ये अनेक दाखले. आपल्याकडे वेळ फार कमी असल्यामुळे मी तिकडे जात नाही. परंतु आपण काय केलं पाहिजे, आज हिंदू धर्माचं रक्षण करण्याकरता तरुण पुढे आला पाहिजे. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. तरणा भाग्यवंत सगळीकडे या धर्मामध्ये अग्रेसर राहिला पाहिजे. आज या मंडपामध्ये तरुणांची संख्या वाढली पाहिजे. हिंदू धर्माचं रक्षण करण्याकरता सुद्धा प्रत्येकाचं काम आहे बघा आपल्या धर्माचं रक्षण करणं. प्रत्येक जण आपल्या धर्माचं रक्षण करत असतो. मग आपण का आपल्या धर्माचं रक्षण करू नये? आपल्या हिंदू धर्माला पोशाख दिलेला आहे, सांप्रदायिक पोशाख, आपण का घालू नये? आपल्या भागवत धर्मानं आपल्याला पवित्र अशी तुळशीची माळ दिलेली, का घालू नये आपण? शिकवण आहे संतांची बघा. जरी हे जमत नसेल तरी जिथं चांगलं पवित्र कार्य घडतं तिथं आपले यथानुशक्ती आपण काय केलं पाहिजे, आपल्याला जमेल तशी मदत जाऊन केली पाहिजे. पारायणाच्या पंक्तीमध्ये दान केलं पाहिजे. पारायणामध्ये जे जे पुढे लागून व्यक्ती सहकार्य करतात त्यांना आपण काय केलं पाहिजे, ताडपत्र्या उचलणं किंवा बारीक सारीक जी काही काम असतात ती आपण केली पाहिजेत पुढे. आज या संपूर्ण कार्याचं बघा पण पुण्य आपल्याला मिळत असतं. 7 दिवस हा ज्ञान यज्ञाचा सोहळा सगळा देव इथं बघत असतो. देव पारायण मंडपामध्येच असतो, बाहेर कुठं नाही जात. देव इथंच असतो. विठ्ठल जळीस्थळी भरला रिता ठाव नाही उरला. जळीस्थळी सगळीकडे तोच आहे बघा. तो इथं राहून सगळं करून घेतोय. हे निमित्त मात्र, इथं कीर्तनकार निमित्त मात्र आहे, शिकवता धनी वेगळाच आहे. आज मला इथं आपण सेवा करण्याची संधी दिली. आज या माझ्या सुंदर